नमस्कार मित्रांनो, मी राज. आज आपण अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक प्रकरण घेऊन आलो आहेत. हरियाणामधील गुरुग्राम येथे 25 वर्षीय आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादव हिचं नाव तुम्ही ऐकलेच असेल. तिच्याच वडिलांनी केलेली हत्या आणि ही केवळ एक घटना नाही तर एक गुन्हा नाही तर एक सामाजिक दबाव, कौटुंबिक वाद आणि एक तरुण मुलीच्या स्वप्नाचा अंत यांचा संगम आहे. राधिका जी एक यशस्वी खेळाडू होती. स्वतःच्या पायावर उभं राहून तिनं स्वतःचं जग निर्माण केलं होतं. परंतु तिच्या आयुष्याचा असा अंत का झाला या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयीच माहिती घेणार आहोत. तर राधिका यादव वय 25 वर्षे, एक उमदा टेनिसपटू. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली होती. तिची ITF रँकिंग 1638 होती आणि हरियाणामधील टॉप 5 मध्ये ती 5व्या नंबरला होती. म्हणजे टॉप 5 मध्ये तिचा समावेश होता. राधिका केवळ खेळाडूच नव्हती तर तिनं स्वतःची टेनिस अकॅडमी देखील सुरू केली होती. इतरांना प्रेरणा देण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण या घटनेचा आणखी काय प्रमुख व्यक्ती होत्या ते म्हणजे तिचे वडील दीपक यादव, एक बांधकाम व्यावसायिक आहेत. तिची आई मंजू यादव आणि तिचा काका कुलदीप यादव. हे कुटुंब गुरुग्रामच्या सेक्टर 57 मधील सुशांत लोक फेज 2 मध्ये राहत होते. या कुटुंबात काहीतरी गडबड होते जी पुढे एक भयंकर घटनेमध्ये बदलली. तारीख 10 जुलै 2025, वार गुरुवार, सकाळी 10:30च्या आसपास राधिका तिच्या घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. तेव्हा तिचे वडील दीपक यादव यांच्याशी तिचा वाद होतो. हा वाद होता तिच्या टेनिस अकॅडमी बद्दल. रागाच्या भरात दीपक यांनी त्यांच्या परवानाधारक 32 बोर रिव्हॉल्वर मधील राधिकाच्या डोळ्यात मागून 3 गोळ्या घातल्या. राधिका जागेवरच रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळली. ही घटना इतकी भयंकर होती की तिचा काका कुलदीप यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि तो धावत वर. हा प्रसंग गुरुवारी सकाळी 10:30 वाजता घडला होता. गेल्या 15 दिवसापासून राधिका आणि तिच्या वडिलांमध्ये सतत भांडण होत होती. प्रत्येक भांडणाचं मूळ राधिकाची टेनिस अकॅडमी होती. दीपक यांना ती बंद करायची होती पण राधिका आपल्या स्वप्नांना सोडायला तयार नव्हती आणि याच्यावरूनच हा वाद झाला होता. तिच्या वडिलांनी तिच्या पाठीमागून येऊन 3 गोळ्या घातल्या आणि ती जागेवरच ती कोसळून गेली. ही घटना घडली गुरुग्राम मधील सेक्टर 57 मधील सुशांत लोक फेज 2 मधील. हे घर होतं 2 मजल्याचं. राधिका, तिचे वडील आणि आई पहिल्याच मजल्यावर राहत होते तर काका कुलदीप आणि त्यांचं कुटुंब आहे तळमजल्यावर राहायचं. हा एक शांत आणि सुसज्ज परिवार आहे. पण या घरात एक वादळ तयार झालं होतं. राधिका यशस्वी होती, तिची टेनिस अकादमी चांगली चालत होती आणि ती चांगले पैसे कमवत होती. पण याच गोष्टीमुळे दीपक यादव यांना त्रास होत होता. समाजातील लोक त्यांना टोमणे मारत होते. तू तुझ्या मुलीच्या पैशावर जगतोस, तुझी मुलगी तुला सांभाळते. हे टोमणे दीपक यांना खूप लागले. त्यांनी राधिकाला अकादमी बंद करायला सांगितलं, त्याच्यावर दबाव टाकला. पण राधिका ठाम होती, मी काय अकॅडमी बंद करीत नाही. ते म्हणाले, खेळाने मला मोठं केलं आहे, मग त्यातून पैसे कमवायचं काय चूक आहे. हा तणाव शेवटी इतका वाढला की दीपक यांनी रागाच्या भरात आपल्या मुलीचा जीव घातलेला आहे. राधिका स्वयंपाकघरात असताना दीपक यांनी तिच्यावर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून काका कुलदीप आणि त्यांचा मुलगा धावत वर गेले. त्यांना राधिका रक्ताने माखलेली दिसली आणि रिव्हॉल्वर ड्रॉइंग रूम मध्ये पडलेली होती. त्यांनी तात्काळ राधिका आशिया मॉर्निंग रुग्णालयात नेलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी दीपक याला घटनास्थळावर अटक केलेली आहे तर त्यांना गुन्हा देखील कबूल केलेला आहे. पोलिसांचा तपास अजून सुरू आहे आणि मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणार आहे. राधिका ही केवळ एक टेनिसपटू नव्हती तर एक स्वप्न पाहणारी मुलगी होती. तिने आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेनं स्वतःची ओळख निर्माण केली होती. सामाजिक दबाव आणि कौटुंबिक वादामुळे तिचं आयुष्य असं संपलं. दीपक यादव आणि आपल्या मुलीचा जीव घेतला पण त्याच्या मनात राग आणि तणाव निर्माण झाला. समाजाने त्यांना टोमणे मारून त्यांना या टोकाकडे ढकललं का की हा केवळ रागाचा क्षण होता. या प्रश्नाचे उत्तर पोलीस तपासून समोर येतीलच. मित्रांनो, राधिका यादव यांची घटना आपल्या सामाजिक दबाव आणि कौटुंबिक संवादाचं महत्त्व शिकवते. जर कुटुंबामध्ये मोकळेपणाने बोललं गेलं असतं तर कदाचित ही घटना टाळली असती. आपण सर्वांनी यातून काही शिकण्याचा प्रयत्न करूया. राधिका यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि न्याय प्रक्रिया पारदर्शक होईल ही आशा करूया. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय खाली कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थांबतो.